हजर राहिले, त्यांनी पण त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला। शेवटी शासनाचं काम पण झालं पाहिजे आणि वर्किंग डेला पण कुणाच्या मध्ये व्यत्यय येता कामा नये असा दुहेरी हेतू आम्ही डोळ्यासमोर ठेवला। ॲडिशनल कमिशनर म्हणजे आता कमिशनर स्वतः आहेत, ॲडिशनल कमिशनर पण इथंच आहेत। ॲडिशनल कमिशनर स्वतः त्या भागामध्ये जाऊन ते क्षेत्रीय कार्यालय जी आपली आहेत, वेगवेगळ्या प्रभागाची आपण क्षेत्रीय कार्यालय निर्माण केलेली आहेत, त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन जी कामं तातडीने करण्याची गरज आहे। नागरिकांनो, मी अतिशय स्पष्टपणे विनम्रपणे मान्य करतो, काही वेळेस माझ्या सोसायटी धारकांनी सांगितलं की दादा आम्ही 8-8 10-10 वर्ष प्रयत्न करतोय परंतु काही आमचे प्रश्न सुटले नाहीत आणि ते पण आमच्या दृष्टीने थोडंसं कमीपणाचं आहे आणि म्हणून अशा कामांना रस्त्याच्या, ड्रेनेजच्या, पिण्याच्या पाण्याच्या, लाईटच्या, काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करणं किंवा विजेचे खांब शिफ्ट करणं, सेफ्टीचा विचार करणं, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे। आणि स्वतः आयुक्त देखील वेगवेगळ्या भागामध्ये आज जिथं लोकांनी तुम्ही एकदा येऊन अचानक व्हिजिट करा असं जे सांगितलेलं आहे तिथं आयुक्त पण जाणार आहेत। मी पण उद्याच्याला सकाळी 3-1 ठिकाणी व्हिजिट करणार आहे, कारण लोकांच्याकडनं ऐकलं आणि स्वतः जाऊन पाहणं ह्याच्यामध्ये फरक पडतो, त्याच्यात आपल्याला त्या कामाची तीव्रता लक्षात येते। ह्यामध्ये मी तर राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून इथं बसलोय, बरोबर आहे ना? मी तुझ्याशी उपमुख्यमंत्री म्हणूनच बोलतोय, त्याच्यामुळे सरकारचंच हे एक प्रकारचं काम आहे। मी येताना हां तू राष्ट्रवादीचा, हां तुझा कागद बघू, तू दुसऱ्या पक्षाचा, चल बाजूला, असं केलं नाही। मी नागरिकांचे प्रश्न सोडवत असताना माझे आयुक्त असतील, माझे कलेक्टर असतील, माझे ॲडिशनल कमिशनर असतील, माझे दुसरे ॲडिशनल कमिशनर असतील, पोलीस खातं असेल, आम्हाला सगळ्यांचेच प्रश्न सोडवायचे। त्यांची पण जबाबदारी त्यांच्या कॉर्पोरेशनच्या हद्दीतले सार्वजनिक प्रश्न सुटावेत हीच आहे। आणि माझ्यावर पण, मी इथला पालकमंत्री आहे, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, लोकप्रतिनिधी आहे, म्हणून मी पण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय। ह्याच्यातनं वेगळा अर्थ कृपा करून मीडियानी काढू नये माझी विनंती आहे। तू तुझं काम सांगितलं, मी लगेच नाशिकच्या कलेक्टरला आणि सीओला फोन करून सांगितलं मी ते काम करून देणार आहे, कारण मी कामाचा माणूस आहे। परंतु काय होतं दुर्दैवाने तुम्ही मीडियावाले माझं काम दाखवण्याच्या पेक्षा माझं नको त्या गोष्टी दाखवण्या, ठीक आहे त्याच्याबद्दल सरकार निर्णय घेईल, आपण काळजी करू नका, त्याबद्दल आमचे मुख्यमंत्री खंबीर आहेत, तुम्ही अजिबात काही त्याच्यामध्ये काळजी करू नका। हे बघ, 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार, वेगवेगळे विचार असणार। काही जण म्हणणार की आपले आणि ते आपण एकमेकाचे शत्रू म्हणून आजपर्यंत वागत आलेलो आहे, बघत आलेलो आहे, आपण त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली परंतु समोरनं प्रतिसाद नाही मिळाला। खेळात अशा गोष्टी आणू नये असा म्हणणारा पण वर्ग आहे, खिलाडूपणाने खेळाकडे बघावं असा म्हणणारा पण वर्ग आहे। आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी मतं असू शकतात, मतांतर असू शकतं, पण प्रत्येकाने कसा विचार करावा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याबद्दल ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेलेला आहे अशी माझी माहिती। त्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षणाचे प्रश्न सोडवत असताना कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलेलं आहे, आम्ही पण अनेकदा सांगितलेलं आहे। त्याबद्दल नो कॉमेंट्स, त्याबद्दल नो कॉमेंट्स, त्याबद्दल नो कॉमेंट्स म्हणल्यावर प्रश्न येतो कुठं? त्या संदर्भामध्ये ऐक ना,
ज्यांनी ऐक ना, ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल माझं ट्विट काल वाचलं का? त्याबद्दल मी माझं ट्विट दिलं आणि मला जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे, ती ट्विटरमध्ये आलेली पण आहे. मला त्याच्यामध्ये बोलायचंच नाही. काय होतं, एवढं सगळं सकाळपासून एवढे सगळ्यांनी कष्ट घेतले, वॉशरूमला पण एक एकदाच गेले सगळे, कुठं चहा नाही, पाणी नाही, काही नाही, कामं करत बसलो, ते दिलं सोडून आणि ते तिसराच काहीतरी चाललेलं आहे. ठीक आहे ना, मला जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे. माझ्या दृष्टीनं मी नंतर ट्विट केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे, अजित पवारांनी त्याच्याबद्दल जी काही भूमिका मांडायची ती मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी पण त्याची नोंद घेतलेली आहे. जेवढं शक्य असेल तिथं जायचा प्रयत्न करणार आहे, परंतु प्राधान्य पुणे जिल्ह्याला देणार. मी इथला पालकमंत्री आहे. मी आता 17 तारखेला बीडला पण चाललेलो आहे. बीडमध्ये पण आम्ही आमचे कलेक्टर, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे SP, आमचे जे कोणी प्रमुख असतात त्यांना घेऊन तिथं पण काही अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न आहे आणि ते माझं काम आहे, मी करणार. काय 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 त्या संदर्भामध्ये मला तुमच्याकडनंच तो प्रश्न कळालेला आहे. मी त्याची माहिती घेऊन उत्तर देईन. प्रचंड मोठा. त्यामध्ये आयुक्तांनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी ह्याला अग्रक्रम द्यायचं ठरवलेलं आहे. यांना लागणारं पाणी आपण खडकवासला, वरसगाव, पानशेत, टेमघर ह्या धरणातनं देतोय. काही पाणी आपण भामा आसखेडमधनं देतोय. आपल्या इथं पाण्याची वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींचं म्हणणं गळती आहे, काहींचं म्हणणं पॉप्युलेशन फ्लोटिंग आपल्याकडे जास्त असल्यामुळं आपल्याला तेवढं पाणी लागतं. असे वेगवेगळे, जलसंपदाचं वेगळं मत आहे, आपल्या कॉर्पोरेशनचं वेगळं मत आहे. पण त्याच्याकरता 24/7, 7/24, 7 दिवस 24 तास पाणी देण्याच्या बद्दलच्या ज्या काही योजना आहेत किंवा STP ज्या ऐकायच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे किंवा नदी सुधार कार्यक्रम असे, किंवा इंदूरच्या धर्तीवर स्वच्छतेचा कार्यक्रम, हे असे काही कार्यक्रम आपण सगळ्या पुणेकरांना विश्वासामध्ये घेऊन हे करू पाहतोय.